गेली 20 ते 25 वर्षापासून वेगळे पण सांगा थोडस बाकीच्या बघा यात्रेपेक्षा एवढी पहिलं पाहिजे माझ्या काय नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मर्डे गावची अनोखी बगाड यात्रा व त्याची संपूर्ण माहिती बघणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बगाडे त्याला बगाडे असतो आहे ना, ह्याला बगाड्याचा पहिला महिना पहिल्यापासून यांच्याच घराकडे म्हणजे एकच बगाड आहे का? इतर गावासारखा दरवर्षी मान आमच्याकडे लावला जात नाही। बर आमच्याकडे बगाडाचा मान त्यांच्याच घराला। दिवसाची काय प्रथा आहे या गावाला थोडं समापूर देवस्थान आहे, जे भाविक नवस करतात आणि त्यांचं नवस त्यांना प्राप्त होतो ते भाविक दरवर्षी 5 नावाचं पुरण बांधतात। त्यांनी त्या दिवशी उपवास करायचा असतो आणि उपवास केल्यानंतर त्याला बगाडाला ती बगाडे घेतला जातो, काय त्याचं ते नवस पूर्ण। वैशिष्ट्य आमच्या बगाडाचं म्हणाल तर आमच्या बगाडाला तुम्ही जे पटांगण बनताय हे 200 ते 250 300 फुटाचं आहे। हे बगाड एवढ्याच पटांगणात पळवलं जातं। आमच्या बगाडाला असा 2 बैल होय गावात सुद्धा वाई असे वाई वाले बगाडाला 6 जोडे लावले आणि आपल्या बगाडाला 2च बैल असतात। का बरं म्हणजे पहिल्या विचार बैलांची नाव सांगितलं, याचं नाव हरणे, याचं नाव बावरे, साधारण 4 ते 5 वर्षाचे आहेत। बगाडासाठी पाहिले बगाडासाठी काय बैलांची खासियत म्हणलं काय सांगशील? मोरडे बगाड यात्रेची वेगळे पण सांगा थोडस बाकीच्या बगाड यात्रेपेक्षा। त्याला अक्षय तृतीयेच्या नंतर जी षष्टी येते त्या षष्टीला आमचं हे बगाड संपूर्णपणे पार पाडलं जातं। हे बगाड 350 ते 350 वर्षापूर्वीच आहे। किती झोपले जातात एका टोटल किती बगाडाची साधारण पूर्वी जवळ 30 ते 35 होते। आता काळानुसार जरा बैलांची संख्या कमी झाली पण तरी सुद्धा 20 ते 22 बैल झोपल्या जातात। ही बैल सगळे आमची काय थोडी बैल पाहिजे माझं काय रहस्य काय आज बगाडासाठी आणि एक अजून घरी आहे त्याला काय आणला नाही, त्याला इथं म्हणून त्याला आणला नाही। बैलांची आपली खासियत काय सांगतील? बैल सगळी पुढे बापाची टीका तोंडाला लागतीची सगळे बैल अशी एकसारखे एखाद्या वर्षी की बाबा बैलांनी नावच केलं, त्या बैलांनी गाडा इतकं पळवला होता बैल तर गाडा पुढे धडकला होता। गावातलं गावची वीज सोडून बगाड व्हायला जात नाही। इतर गावची बगाडची बैल शिवारात नाही वर गोल जे फिरते त्याची 42 फूट लांबी असते। मधला जो खांब आहे उभा त्याची 20 फूट उंची आणि खालचा जो सात आहे तो साधारण 7 बाय 5 उंचीचा असतो। बैलाचे आहेत कैलासवासी सरपंचराव शिंगटे यांची जातीवंत खिलार बैल आहेत। परंपरेनं
गेली 20 ते 25 वर्षापासून या बैलांची जपणूक या गावामध्ये केली जाते. तर मोठ्या मापाची बैल सोन्या, राजा आणि धैमान. भावांनी तुम्ही बघितलं असेल अतिशय उत्साहात मरडी गावची बगाड्याकडे संपन्न झाली आणि मला जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.